माननीय अजितदादा हा माझा मोठा भाऊ होता आणि माझा भाऊ गेल्यानंतरचं हे इलेक्शन आहे. त्याच्यामुळे अर्थातच आमच्यासाठी ही एक इमोशनल गोष्ट आहे. आम्ही आमच्या घरातला कर्ता पुरुष आणि माझा मोठा भाऊ आम्ही गमावला आहे आणि त्या गोष्टीला 2 महिने देखील झालेले नाही. अजूनही त्या दुःखातून आम्ही बाहेरही पडले नाही आहेत. बारामतीला कॅन्डिडेट देणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केलं होतं. आता बाकीच्यांनी काय करायचं, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो वैयक्तिक आणि त्यांच्या राजकीय पक्षाचा तो विषय असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये. त्याच्यामुळे राज्यसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा सगळ्याच पक्षांनी समंजसपणा दाखवला. अनेक दिवस त्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे सन्मानाने एकमेकाशी बोलत होतो आणि त्यातून ते बिनविरोध झालं आणि त्याच्यामुळे बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही किंवा काँग्रेसला कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून मला काही जबाबदारी किंवा फोन काही फारसा केलेला नाही. केला असता तर आम्ही अर्थातच आमच्या मित्रपक्षांशी जरूर बोललो असतो, पण म्हणजे ते कुणाशी बोलले, काय बोलले ह्याची फारशी माहिती आम्हाला नव्हती. आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला. माननीय उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवून जो स्टँड घेतला आणि काँग्रेसचं एक वेगळं मत होतं. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अर्थातच हा प्रश्न हा होऊही शकतो.